नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। मार्च महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे। म्हणजेच मार्च महिन्याचे मानधन हे आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। मग या लाभार्थ्यांना मागील पैसे मिळालेले असतील तर त्यांना आता मार्च महिन्याचे पैसे मिळणार आहेत। तर मग काही लाभार्थ्यांना अजून काही पैसे मिळालेले नाही किंवा मागील पैसे आतापर्यंत मिळालेले नाही, त्यांना हे पैसे कधी मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले आहे। तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली, मानधन मिळाले मार्च महिन्याचे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मानधन वाटप सुरू झालेले आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पेन्शन जमा झालेले आहे। तर मग मित्रांनो, आपल्याला जर मार्च महिन्याचे पैसे मिळालेले असेल किंवा आता अशात हे पैसे मिळत असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे इतर लाभार्थ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे। तर अशा पद्धतीने आता मार्च महिन्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे। आपल्याला सुद्धा हे पैसे लवकरच या ठिकाणी मिळतील। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की मागील महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केलेली आहे त्यांना हे पैसे मिळणार आहे। म्हणजेच डीबीटी करणे आवश्यक आहे। म्हणजेच बँकेत तुमचे जे खाते आहे ते आधार लिंक असणे गरजेचे आहे। म्हणजेच आधार संलग्न खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे। मग ज्यांचे डीबीटी बँकेत होत नाही आहे किंवा त्यांना माहिती नाही की आपली डीबीटी झालेली आहे किंवा नाही, त्यांनी पोस्टात खाते काढा, लगेच डीबीटी होणार आहे। कारण की पोस्टामध्ये फक्त आधार कार्ड घेऊन गेले तरी तुमचे आधार कार्ड तिथं बायोमेट्रिक पद्धतीने तुमचं लगेच खाते काढले जाते, ओपन होते ऑनलाईन, आणि लगेच एका दिवसात तुमचे डीबीटी होते। आणि डीबीटी झाल्यामुळे तुमचे जे काही हे जे पैसे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट खात्यात जमा होणारे जे पैसे आहे ते लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ज्या लाभार्थ्यांना अडचण येत असेल त्यांनी पोस्टात खाते काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हे पैसे जमा होतील। आणि ज्या काही लाभार्थ्यांचे पैसे असे झाले आहे की त्यांचे 2-2, 3-3 अकाउंट आहे आणि काही अकाउंट बंद पडलेले आहे, तर किंवा त्याचा वापर नाही त्यामुळे त्यांना माहिती नाही आणि ते पैसे आधार लिंक असल्यामुळे त्या खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत। तर आपण असे कोणते बँकेचे खाते असेल तर आपण चेक करून घ्या, म्हणजे त्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असू शकतात। काही लाभार्थ्यांना प्रश्न आहे की डिसेंबरपासून डीबीटीद्वारे पैसे मिळालेले आहे, परंतु सप्टेंबरपासून म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे पैसे त्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही। तर मग मित्रांनो, सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्याचे पैसे तुम्हाला जुन्या पद्धतीने मिळणार आहे। हा निधी आलेला आहे या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या मार्फत तुमच्या खात्यावर बँकेमार्फत हे पैसे जुन्या पद्धतीने मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नये, मागील पैसे सर्वांना मिळणार आहे। डीबीटीद्वारे जर तुम्हाला पैसे हवे असेल डिसेंबरपासून ते मार्चपर्यंतचे तर तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी करणे आवश्यक आहे, कारण की नंतर तुम्हाला हे पैसे जुन्या पद्धतीने मिळणार नाही। तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता किंवा तुम्हाला हे पैसे जोपर्यंत डीबीटी तुम्ही करणार नाही तोपर्यंत हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी डीबीटी केलेली नसेल त्यांनी डीबीटी करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला जर पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।